कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रे दाजी, दाजी तुम्ही? दाजी 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 शत्रुघ्न जालिंदर निंबाळकर। जा, आज जायचं आणि माझ्या बायकोला बाहेर घेऊन यायचं। सांग, दाजी आल्यात म्हणावं घ्यायला। नाही पाठवणार। लय माज आलाय का तुला? जा पाठव लवकर, नाहीतर घरात घुसून उचलून घेऊन जाईन। दाजी, तुम्ही तर अक्काला घ्यायला आलाय की मारामारी करायला आलात? आणि मी म्हणते तुमच्या दोघात ही एवढी माणसं कशाला पाहिजेत? तुम्ही ना 2 शब्द अक्काशी प्रेमाने बोललात ना, तर हसत हसत येईल तुमच्यासोबत। पण तुमच्या ह्या गुणांमुळेच दादा पाठवत नाही तिला। झालं का? बंद कर तुझं हे भाषण। शत्रू, जा रे, वहिनींना हाताला धरून घेऊन ये। थांबा दाजी, ही तुमची लक्ष्मण रेषा आहे। ही ओलांडलीत ना तर लय पस्तावाल। आणि तसंही तुम्हाला दादाचा रुद्र अवतार माहितीच आहे, नाही का? सूर्यानं आज भोलेनाथाचं रौद्र रूप धारण केलेलं दिसतंय, तर सूर्या त्याला भस्म करून टाकल काय ती? चल पुढे। सत्या, लय जोश नको दाखवायला। पुरीचा मॅटर लय बेकार असतो। एकदा लटकलो ना तर कायमचं लटकू। चल। नाही काय होत, मी आहे ना तुझ्या संग। चल। अरे तिने जर नाही भांगाची केस टाकली ना आणि पोलीस चौकीत गेली ना, तर तुझ्या दादाचं पण आमदारकी पद जाईल आणि आपला पण बाजार उठेल। चल। ए, पोरगीच म्हणून सोडून देतोय, नाहीतर नाहीतर काय? तू एक काम कर, दादा येईपर्यंत ना थांबितच, मग बघते तुझ्यात किती दम येते। हा? ए, कुठेहीच्या नादाला लागतो। चल। सोडतोय। हा, चल। तुझ्या दादाला पाठव आमच्या वाड्यात, हा, मग जा. बघून येतो। हा जा। चल चल चल। राजू, कोण होतं ग? कसला आवाज येत होता? ते होय, काय नाही ग, गावातली पोरं होती, वर्गणी मागायला आली होती, माज उतरून दिली हाकलून। त्यांनी तुला त्रास नाही दिला ना? नाही नाही, रांगोळी काढतेस, मी मदत करू का? कशाला अक्का, तू सकाळपासून काम करते। राहू दे, मी करते, एवढं आराम कर। बर। आत्ता जे घडलं ते अक्कालाच काय, कुणालाच कळू द्यायला नको, नाहीतर हे प्रकरण आणखीनच चिघळेल। सूर्य, हे घे स्लीप भर। हे तुळजा, मला नाही जमणार। अगं इंग्लिशमध्ये सगळं। मराठीत पण आहे, भर बघू आता पटकन। तुळजा, बघ खडाखोड झाले। अरे एवढं काय त्यात? दुसरी घे ही, हे घे। अहो आता काय 12 खडे शिकवताय का इथं? हा,
आता काय शिकवणी काढून बसता का काय हो? काय झालं? जमली की मला चल. सॉरी. वेलकम. धनु दीदी, तू नको ना जाऊ एवढा लवकर लग्न करून. तू जर लग्न करून गेलीस तर माझ्यासोबत मस्ती कोण करणार? कोण म्हणलं मी एकटी जाणार आहे? रुकवत म्हणून ना तुलाच घेऊन जाते सोबत, मग तर झालं. नाहीतर धनु दीदी एक काम कर, दाजींनाच इकडे घेऊन ये. हा, ही 1 नंबर आयडिया, हो की नाही बाबू? वा वा वा, आमची नवरी लयच खुश दिसते. हा? जाणे, अशीच आनंदात राहा. तू इकडच्या माणसांना जसं खुश ठेवतीस ना, तसं सासरकडाच्यांना पण ठेव. हा, हाय दादा. बोला की पाहुणं. तसं काय नाही, सहजच फोन केला होता. अहो बँकेत जरा गडबडीत होतो. हा हा, हे बघा, आज आता निवांत आहे. म्हणलं बघावं पाहुण्यांची तयारी कुठपर्यंत आली आहे. हा चालली. हा, आता ती काय लगेच होण्यासारखं आहे वेतावा. बरं, आमच्या आयराचं तेवढं बघितलंय ना? हा, म्हणजे अहो रुखवताचं आलं, लग्नाच्या ईदीचं आलं. बरं, ठरल्याप्रमाणे सगळं केलंय ना? हो, जिथल्या तिथं. हा, पाहुणं, तुम्ही काय म्हणताय हे आलं माझ्या ध्यानात. मी बघू काहीतरी करतो. अहो सूर्यकांतराव, तुमच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे बघा, आम्हाला काय सुद्धा नको. ही जी सगळं काय चाललंय का नाही, ती तुमच्या बहिणीच्या सुखासाठीच चाललंय हो आमचं पण. हा? हा, बरं, ठेवू का फोन आता? फादर, काय झालं? होतंय ना काम? तसं होईल असं वाटतंय, पण होईलच असं ठाम सांगता येणार नाही. काय भांग पिऊन आलाय का काय? काय बोलताय? आपल्या तरी कळतंय का? ते काय नाही, उद्या लग्नात सूर्याकडं 15 लाखाची मागणी करायची आपण. होय होय, किमान आपलं निम्म लोन तरी फिटलं पाहिजे. तसंच करू, याशिवाय लग्नाला तयारच व्हायचं नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.